साफसफाई कामगाराच्या वेदना, 12 वर्षे सेवा करूनही पगार अडकला, निवेदन सादर करण्यात आले. इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा आत्मदहन निवेदन देण्याची वेळ येऊ नये. खोतवाडी प्रतिनिधी. खोतवाडी ग्रामपंचायतीत गेली 12 वर्षे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या पिंटू मारुती कांबळे, रा. इचलकरंजी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळत नसल्यामुळे पत्नीच्या आजारासाठी उपचार व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणेही त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पिंटू कांबळे यांनी 2018 मध्ये ग्रामपंचायतीच्या हमीपत्रावर शिवकृपा पतसंस्था, इचलकरंजी शाखेकडून 2 लाखांचे कर्ज घेतले. कर्जाच्या परतफेडीपोटी ग्रामपंचायतीने त्यांच्या पगारातून दरमहा 4,000 रुपये कपात केली. मात्र, ग्रामपंचायतीकडून पतसंस्थेला वेळेवर पैसे न दिल्यामुळे 23 ऑगस्ट 2023 रोजी पतसंस्थेचे कर्मचारी थेट त्यांच्या घरी वसुलीसाठी आले. कांबळे यांनी नातेवाईक, मित्र आणि फायनान्स कंपनीकडून पैसे उसनवारीने उचलून 10 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण रक्कम भरली. यानंतरही ग्रामपंचायतीने त्यांच्या कपात केलेल्या रकमांचा हिशोब दिला नाही. 20 फेब्रुवारी 2025 रोजी लेखी अर्ज करून त्यांनी संबंधित हिशोब व खातेउतारा मागवला, परंतु आजपर्यंत तो त्यांना मिळालेला नाही. या मानसिक त्रासाला कंटाळून कांबळे यांनी 18 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. के. कांबळे आणि सदस्य उत्तम सासणे यांनी हस्तक्षेप करत तोंडी आश्वासन दिले, मात्र, अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. परिस्थिती बदलत नसल्यामुळे कांबळे यांनी 28 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुचित मिनचेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले आदींना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. पत्नी आजारी असून मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून मी सातत्याने मदतीची याचना करतो आहे. मात्र, माझ्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे माझ्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असा थरकाप उडवणारा इशारा कांबळे यांनी दिला आहे. पेक्षा जास्त संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.